पत्रकार बंधूंचे मी सर्वप्रथम आभार मानतो। आजची पत्रकार परिषद ही काल जी तहकूब सभा नगर परिषदेमध्ये ठेवण्यात आलेली होती यांची पुन्हा तहकूब करण्यात आलेली आहे, त्या बाबतीमध्ये आज आपण हितगुज करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। कालची जी बैठक आहे, जी तहकूब बैठक होती, ती काल 4 वाजता नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुरू झाल्यानंतर केवळ 5 मिनिटांमध्ये काहीतरी धातूरमातूर कारण सांगून नगराध्यक्षसह सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे सभागृहातनं कोणत्याही सभासदांशी चर्चा न करता सभा तहकूब म्हणून निघून गेले। खरं म्हटलं म्हणजे मी वारंवार सांगतो, आम्ही सभागृहातही सांगितलेलं आहे की नगर परिषदेची कोणतीही सभा अशा प्रकारे तहकूब करता येत नाही। तो जरी नगराध्यक्षांचा अधिकार असला तरी नगराध्यक्षांनी एकदा तहकूब केलेली सभा जर दुसऱ्यांदा भरवत आहे आणि जर ते पुन्हा तहकूब करायची जर त्यांची इच्छा असेल तर तिथल्या बहुतांश नगरसेवकांशी त्यांनी चर्चा करून विनंती करून ती सभा तहकूब केली पाहिजे। मला तर हेच कळत नाही आहे की एकीकडे सभा भरवायच्या, सभेच्या तारखा द्यायच्या, सर्व सभासदांना बोलवायचं आणि लगेच ती सभा 5 मिनिटांमध्ये रद्द करून पळून जायचं, हा पळपुटेपणा कशासाठी? त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे। जर तुम्हाला एवढाच विकास कामांचा कळवळा असेल आणि भुसावळकर जनतेची कामं करायची असेल तर ते सभागृहामध्ये तुम्ही कामकाज का चालू करत नाही, किंवा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून ते सगळी सिच्युएशन का हँडल करत नाही आहे, का सभा घेत नाही आहे, का तुम्ही 5 मिनिटांमध्ये सगळं तहकूब म्हणून निघून जातात? नियम असा सांगतो, कोणतीही तहकूब सभा सुरू झाल्यानंतर अगोदर जर पुन्हा तशी काही अडचण असेल तर त्यांनी अगोदर 15 मिनिटे, नंतर आणखी अर्धा तास तहकूब करावी आणि जर आणखी दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या तारखेपर्यंत जर तहकूब करायची असेल तर त्यांनी सभागृहामध्ये हजर असलेल्या बहुतांश नगरसेवकांशी चर्चा करून ती सभा तहकूब केली पाहिजे असा नियम आहे। परंतु वारंवार नगरसेवकांना नोटीस देऊन बोलवायचं आणि पुन्हा 5 मिनिटात पळून जायचं, म्हणजे नगरसेवक यांच्यासाठी काही रिकामे नाही। शहरासाठी आम्ही भुसावळकर जनतेसाठी रिकामे आहोत, त्यांच्या सेवेसाठी रिकामे आहोत, परंतु असे सत्ताधाऱ्यांचे खेळ खेळण्यासाठी आणि त्यांचे साध्य साधण्यासाठी आम्ही असे वारंवार जाणं आम्हाला काही योग्य वाटत नाही। सेकंड, आम्ही जेही आंदोलन करतो आहेत, ज्याही तक्रारी करतो आहेत, जेही आम्ही बोलत आहोत हे कायद्याच्या चौकटीत बोलत आहोत। दुसरं, आमचं जे आंदोलन आहे हे हाय व्होल्टेज ड्रामा नाही। आम्ही जर अशी भूमिका घेतली नसती तर कदाचित आतापर्यंत नगराध्यक्षांना अनेक चुकीची कामे करण्यास भाग पाडले गेले असते नगरपालिकेच्या माध्यमातून। कारण ज्यांची सही लागत नाही ते तिथं आधिपत्य गाजवत आहेत। एक स्वीकृत नगरसेवक पूर्ण नगराध्यक्षांसह सर्वांना वेठीस धरतोय, हे काही योग्य चित्र नाही। नगरपालिकेची सभा झाली पाहिजे, जनतेच्या कामावर चर्चा झाली पाहिजे, तरच ही या शहरातील कामे होतील। आमच्या बहुमताचा त्यांनी आदर केला पाहिजे। जनतेला घेतलेला कौल त्यांना मान्य नाही का? आम्ही एकेकडे नगराध्यक्ष त्यांचा निवडून आला, हा कौल आम्ही मान्य केलेला आहे आणि आम्ही या कौलाचा मान घेऊनच आम्ही त्यांच्याशी सौजन्याने वागतो, चांगल्या पद्धतीने वागतो, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवतो। परंतु विरोधकांना अगदीच काडीचं महत्त्व न देता ते त्यांची भूमिका जर तापटत असतील आणि कोणतरी स्वीकृत नगरसेवक हे संपूर्ण शहराला वेठीत धरत असेल तर जनतेनं त्या स्वीकृत नगरसेवकास आणि त्यांच्या पार्टीस ह्यासाठी जबाबदार धरलं पाहिजे। आम्ही आमचे आंदोलन कायद्याच्या चौकटीत केलेलं आहे। कारण तुम्ही बघितलं असेल की सभा तहकूब केल्यानंतर जेव्हा संतोष चौधरी बाहेर गेलेत तेव्हा तिथं तहकूब म्हणून त्यांनी आसुरी आनंद घेतला। खरं म्हटलं म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी तहकूब म्हणून निघून जाणं हा नामुष्कीची वेळ आहे। एकदा नव्हे दोनदा तुमच्यावरती नामुष्की आली, त्याचा कुठला आसुरी आनंद तुम्ही काल मनवत होते? काहीतरी 5-50 कार्यकर्त्यांसमोर टाळ्या वाजवून घ्यायच्या, स्वतःच्या नावाचा जय जयकार करून घ्यायचा आणि आम्ही सभा तहकूब केली म्हणजे मी खूप मोठं काम केलं किंवा मी खूप मोठा तीर मारला, असं होत नाही। तुम्ही भुसावळकर जनतेला वेठीस का धरताय?
कायद्याच्या चौकटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटना दिलेलं संविधान त्यांना आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्ही बहुमतात आहोत. आमचा आदर करा. आमचे जे नियम असतील त्या नियमानुसार तुम्ही आमचं निवेदन स्वीकारा आणि त्याच्यावर ॲक्शन घ्या, त्याच्यावर कारवाई करा.